दादा आय बिजली गामाना हर गाडी वाग दादा आय बिजली ये माझ्या मल्हारी देवा ये रे माझ्या कुंजराया देवारी कोणत्या उपाची अरे माझी ओळख केली का तुम्ही माझी वेलक केली मी कोणत्या रूपाची देवारी हे माझ्या बंधुवाचं माझ्या कानड्या माला रे माझ्या कानड्या माला बाकीच्याने आरडाओरडा करू नका. मनोज इकडे मनोज कोणी गट मांडलं माझं मनोज
वर्षाने आले मी आता किती दाखव कुठे दाखव कुठं आम्ही बसायचं कुठं उचल गटीचं उचल सगळं ये ये नाही आला तुझ्यावर ये मी कोणत्या रुपयाची गाव पांढरी मला कुठं बसवलंय तू दाखव नाही चुकी ना दाखव दाखव खाली बसवलंय आई एक एक उचल माझी ओळख दे आहे का मी त्याच्यात नाही ठेव उचल दुसरा काय राहिलं आहे का त्याच्यात हा बॉल दिला संभाळवाला जाताय ना संभाळ घेऊन ये नाही अरे रुपयाची गाड्या घेऊन बोलवला पण गाड्या इथं थांबला का नाही गाड्या का नाही थांबला ही मरी आहे ही चालती फिरती बरोबर पण मला या पुलामध्ये भरपूर वर्षापासून मी बसले कोणत्या रुपयाची नाही 3 रुपयाची मग माझं वरचं पहिलं रूप कोणतं आहे मरी बोल आतलं रूप बोल माझं नाही सांभाळ सांभाळ दादा तू नाही घ्यायचं कोणतं रूप आहे घ्या त्यावर अरे ही कोण आहे ही कोण आहे अरे नाही बरं का हे कोणतं रूप आहे दोन्ही एकच ना मी मग काय बदल आमच्यात आहे काय बदल फुलाची बालकी मी गावाची का फुलाची ही गावाची का फुलाची फुलाची कसं सांगितलं ही कोणतं रूप हे माझं कोणतं रूप हे कोणतं रूप तिच्या समोर अरे कामला खेळायची का कमलावरती कोण आहे का ती आता दुसरं सफेद वस्त्रांनी सफेद अंगाने गाव शिवाय फिरायची पण तुझ्या फुलामध्ये कोणत्या रूपाची होते कसं
बघ ते बालक खेळलं. कोणतं रूप दाखवलं त्याला? तिला कोणती मूर्ती दाखवली? अरे मग बालकाची कोणतं रूप आहे? मग कोण आहे? कुठे बसले? कोणत्या? मग गावाची का कुलाची? ही गावाची मळी रूपाची. बघ तिला स्थिर राहण्यासाठी कुठे बसली ती? मग बांधवाला विचारले मी कोणत्या रूपाची? कोणत्या रूपाची? कुठे जाऊन आले तुम्ही? बसले कोणत्या रूपाची? बालका माझा शिका किती वर्षाचा? बोलो मग या बालकाला मी रडली होती ती माहिती होती का? बाकी माझ्या बालकांना मी आतमध्ये धरली होती माहिती होतं का? मग तिच्यासोबत मग मरी रूपाची लक्ष्मी रूपाची तसं या शिवारामध्ये माझं गावाची गाव देवी आणि स्थान माझं तळ्यामध्ये माझी कमलो याची कडे मग मरीचा गाडीवर संबलवाल्या दादा मरीचा गाडीवर हेलो हे मारे धरे के मोड़ रखड़े के हम बजो बनी गए भगत उशाला वाजवर गाड़ी वाना मरण गड़क पड़न गड़क शत्रुला भाषाला भाषाला शत्रुला आपला गाडीवान आहे का? आपला बच्चा आहे का? देवारी पण माझा मच्छा होता का नव्हता? आहे का आपला गाडीवान? बघ बहिणी देवारी गाडीवान आलाय परत गावासाठी नाही
मैशा डोक्याला गारवाय मैशा डोक्याला चांदारा आमचा देवाला मांडलं कोणी? आम्ही होतो का देवा? आमचं झाड होतं का? मग आता कोण सांगत? शोध बनणार आहे. गाडीवर कुठे अंगाला पाहिजे आमचा? बोल बोल कुलाचं नाव, बालकाचं कुलाचं नाव बोल. हा हा गावाच्या येशीवर कोण बसलाय? हा दगडी कुठं काढले आज? हा अरे दर्गा कुठे आहे तुझ्या इथं? हा पीर बाबा किधर आहे? हा आहे गाडीवर इथं? घे खंडरायाचं, खंडरायाचं घे. ये रे माझ्या मलारी देवा ये रे माझ्या गंधराया ये रे माझ्या मलारी देवा ये माझ्या गंधराया बरोबर आम्हाला स्थान दिलंय, पण बोलत नाही ती. हा आपलं दुसरं रूप होतं का आमचं देवारी? हा
तुझं झाड किती वर्षापूर्वी धरलंय? हा किती वर्षापूर्वी धरलंय? हा असं रूप पण वर आमचा बसलाय म्हटलं आहे. जे मदत जे दुसऱ्याची मदत येतो का मदत जाऊ मी स्थानाव मला तू करा मला ते त्याच्या नाही गाडीवर भेटला तुला खंडे राया रे राया पडत तुझ्या पाया भोळ्या देवा रे मलुकन मरत माझा नरजेजुरीचा राजा मलुकन देवा आनंदाने आलेत का? मग या घराचा कुलाचा रक्षण कराल का? हा करणार? मग तुम्ही कोणत्या गटी बसलेत? कोणत्या गटी? तुम्ही एवढं गोंधळ केलं. किती गोंधळ केलं? 2-3. जर आज गोंधळ झाल्यानंतर जर माझ्यावर का कोणी भेटला असता विचारलं असतं तुमची कुलदेवी कोण काय सांगणार? गोंधळ केला. गोंधळ केला कुलदेवी कोण? महाराजांचं नाव पटकन सांगायला कोणी गोंधळ केला? निशिते महाराजांनी. मग तुमच्या आईचं नाव काय? मालसाबाई. शाकाहारी का मांसाहारी? बाजारात जाऊन काय आणणार? मांसाहारी. वडिलांचं नाव काय? मालू. शाकाहारी का मांसाहारी? बाजारात जाऊन काय आणणार? पटकन नाव सांगलं काय लागतं सांगलं. मग तुमची कुलाची एवढ्या वर्षे मालकीन नाही माहीत. मग मालकिनीला म्हणजे आईला काय लागतं तुम्हाला कसं माहित झालं? हा आई कोण तुम्हाला माहिती आहे? पटकन कसं बोललं? मी बाजारात गेलो आणू शकतो का? तिला लागतंय. मालकरी असली तर काय आणलं असं? पनीर किंवा कोबी फ्लावर. मग आपली मालकीन कोण आहे? हो 3 गोंधळ केलं.
माहितीये देवा कोण आहे आपली मालकीन? या मुलाची तुमच्या सोबत बसलेली मालकीन कोण? काय झालं? मालकीनीने पुढे चालच करून देई नाही, कारण एवढ्या वर्ष तुम्ही मालकीनला ओळखू शकलं नाही, बरोबर आहे? मग मालकीन कोण असेल हो? तुळजापूरला गेलं आई तुळजाभवानी, जेजूरला गेलं खंडराय, बरोबर? तिथे महाराष्ट्राचं कुलदेवते माझं तुमचं सर्वांचं. पण या पाटोळे कुलामध्ये कोणत्या रूपाची नाही? शाला आमची, शाला तुमची नाही. सांगतो शाला बोलतात तर तुम्हाला ते चालतंय का? शेळीचं खाता का? काही खातात काही नाही. नाही घरी आणतं का द्यायचं जे असतं ते? मग कशी काय? मी सांगतो तुम्हाला. देवा आनंदाने आले, भंडारा घ्या, देवांना द्या. कसं झाडांना पुढचं चालच कळत नाही. मी सांगतो तुम्हाला काय ते घ्या. मी पूर्ण सांगणार नाही, कारण मला परत ह्याच दिवशी याच वारी दुसऱ्या पाटोल्यांचा गोंधळ आहे, त्यांच्यासाठी जपून ठेवतो थोडा. परत गोंधळ आहे तिकडे. तर सध्या साध्या पद्धतीने सांगतोय. उद्या जर तुम्हाला माहित पाहिजे ना तुमची कुलदेवी कोण आहे, तर ही कुठे गेली? ही बघा, ही रूपाची मालकी नाही. बाहेरून कोण आहे? नाही. जरी मीने बनवला का? हे तुमच्या पिढून पिढीचं आहे. किती पिढीचं आहे बाबा? हे काय माहित होतं का काय ते? तुम्हाला माहित असेल तर नसेल. पण हे काय आहे? हे सोन्याचं आहे चांदीचं आहे, बरोबर आहे? म्हणजे पाणी आहे काय पिढून पिढी. मग सोनं म्हणजे लक्ष्मी ना. मग जरी आणि मरी गरज पडली तर कालिका, बसली तर लक्ष्मी. मग ही तुम्ही एवढ्या वर्ष गोंधळ करता, याच्या आतलं झाकली मूठ. आता मुठीच्या आतमध्ये काय आहे? बरोबर आहे? लक्ष्मी सोनेरी रूपाची, माझा वेताल सोनेरी रूपाचा. पण बाहेर कोण आहे? मरी माता. मग तिचा जोडीदार कोण पाहिजे? पण ही गावाची आहे, ही सर्व गावाची म्हणून आतली ती आपली आहे ना. मग तिचा जोडीदार कुठे? महाराज दाखवा. ओ गोंदी बाबा दाखवतो आता. बघा तुमची चुकी नाहीये, तुम्ही तुमच्या मध्ये बरोबर आहे. पण उद्या कुठे गोंधळला गेले तर पहिले देव बघून घ्या. नसेल माहित तर महाराज लोक असतात त्यांना विचारा. काय माहितीये का? याचं कारण मी का तुम्हाला चुकीचं नाही, हे बरोबर कोण बरोबर चूक नाही. या प्रजेसाठी आपण कार्यक्रम करतो. तुम्ही किती शिवार पलटी करता, गाव पलटी करतो, मी पण करतो. ही एकच शिवार पलटी करतात. मग त्यांना त्यांचं देवाची ओळख झाली पाहिजे म्हणून हा कार्यक्रम असतोय. कोणाचा आधार कार्ड कोणाला देऊ चालेल का? दाखवा महाराज. हे बघा, फुक मारा ना. कसं आहे हे? असं पहिले होतं का? किती वर्षाने तुम्ही ठेवले त्याच्यात? लाकडाचं किती वर्ष नव्हतं? 3 पिढी लाकडाच होत. कुठे गेलं? पाहुणं गेलं. पण कोण होत? तुम्हाला बघा, आपला कोणाला दोष नाही द्यायचा. हाय ही मरी माता, हा तिचा जोडीला कोण आहे? हा आई गावदेवी. गावदेवीच्या समोर कोण बसलाय? गाडलाय कोण? पण तीच मरी आई. इथं तलाव होता, या तल्यामध्ये कमळाची फुले यायची. काय यायची? लक्ष्मी कशा बदले? मग लक्ष्मी येते तिच्या बाजूला वेताल आहे का? होता का? म्हणजे स्मशानभूमी बाजूला आहे का? मग आता थोडा मी जपून ठेवतो काही गोष्टी. बघ आई, मग आली आनंदाने आली, आनंदाच्या याच्यात आलेले.
आता हा वेताले बरोबर आहे, हा वेता धार वेताले का हो? धार वेताले का? ही धार आहे ना पुढे गेली, ही बघा. तुमच्या वेताला काय लागते? ही धार लागते. आपला वेतार कोणती धार घेतो ना? आता मी बोलणार आहे, बोललो ती त्याची चुकी नाहीये. हा आपला वेतार ही धार घेतो का ही धार घेतो? नाही, असं नाही, कधी कधी त्यालाही त्रास आहे. ही काय? हा वेताल नाही, देवाराचा नाही. जे झाड केलतय, जे झाड मी बोलवणी केली, कारण त्या झाडाला बोलवायला मला स्वतःला उतरायला लागलं का? कारण ते दोन्ही रूपाचं आहे. ठरलं तर स्मशान वेताल, बसलं तर आग वेताल. लटकता दिवा लटक होता का? असा उलटा दिवा होता का साखलीचा? नॉर्मली आपण कसं लावलंय? समय लावतो. उलटा का लावतो? झाडाला वेताल कसा बसतो? उलटा. साखली दिवा कसा असतो? मग तो कुठून आला हे पाहण्यासाठी मला तिला उतरायला लागलं. मग आपल्या देवाला वेताला हे द्यायचं का हे द्यायचं? हे द्यायचं का हे द्यायचं? मग आपलं वेताल काय घेईल? येणे दिले हो. म्हणजे कालीपाड पहिले द्यायचे का? पहिली मेंढा द्यायचे का? मग आपण हे साकडं घालून त्याला काही या एक जण कोणतरी 5 जण आहे, 5 जण आपण त्याला स्थिर करू. 5 जण 1 2 3 4 5 नारळ घेऊ. काय म्हणजे त्याच्यामुळे त्याला त्रास आहे का? घुंगराचा पंचनामा घेतो ना, फिरिस्ता येतो फिरिस्ता. आणि इथे टोकर होते का पहिले? हा, आता उशिरी काय का तिकडे? येणार आहे थांबा, आले तुम्ही पाहू नका, यांची चुकी झालेली आहे. 5 जण 5 जण घ्या. पाणी चेक करा, कोणत्या नारळात नाही चेक करा. नाही ना, आपल्या दारू पाहिजे. हे नारळ हलकी व्हायचा, देवाच्या समोर जायचा. दादा ते तुझा बेडा कुठं काढायला लावला? तिथं जायचं. तिथं काय आहे? झाड पण मोकलं पाहिजे, फुल पण मोकलं पाहिजे. आणि जिथं जे आता खोदून काढलंय, किती वर्षांनी काढलं? 10 वर्षांनी खोदून काढलं. त्या देवाने कोणला थांबवला होता सांगाल का तुम्ही? माईक घेऊन देव माईक या इज्जत कोणतरी कोण येत आहे? एक जण आहे कोणतरी. तो देव कसा रूपाचा सांगा ना, या ना तुम्हीच. त्याला तुम्ही काय बोलता? गोडदेव. गोडदेव आता घोड्यावर पण बसलेले, गंडोबा पण त्याच्यावर बसलेले, बरोबर आहे. रूपाचा कोण? त्यांनी काय काय चमत्कार केलं कोणी सांगेल का? किती 25 30 40 वर्षापूर्वी काय काय चमत्कार केलं? हा, नवऱ्याच्या वराती आडव्या व्हायचा. नवरा कशा बसायचा? घोड्यावर. तो कोण आहे? म्हणजे त्याला पिढून पिढीला वरात जाताना पहिला तुमचा रस्ता असेल जुना. वरात जाताना पहिले त्याला फळ द्यायची ना, खोबऱ्याची वाटी द्यायची. काय लिखो? नारळ द्यायची ना, वाटी द्यायची. आणि लग्न कार्य असेल तर त्याला काहीतरी द्यायची. तुम्ही किती वर्ष त्याला गाडलं होतं? झालं होतं, बरोबर आहे. पण त्याच्या आधी त्याला काय द्यायची? पण वरात जाताना थांबवता का तो? आपण तो घोड्यावाला होता, त्यांनी नंदीला थांबवलं होता का? कोणत्या नंदीला थांबवलं होता? किती वेळा?
तुम्ही येताच त्यांना विचारा किती वेळा. आणि तिथं कोण पडला होता फिट येऊन चक्कर येऊन. तुमचा कमी वयात कोण वारलाय. कमी वयात कुठं घर होतं त्याचं. घर कोणतं होतं. तेच घर. तो पण चुकतील त्यांच्या. म्हणून याच्या आधी कोणतंही कार्य असलं पहिले त्याला फल पाहिजे. गाव देईल ना देईल आपण द्यायचे. आता जाऊ त्याला मान द्यायचं. काय बोलायचं. झाले असेल चुकून हे 5 फल घ्या. कोणतंही चांगलं कार्य का असेल तेव्हा आमच्या जसं शक्य होईल तसं देऊ. तिथं महादेवाचं शिवलिंगासारखं आहे. त्याच्यावर तुमची जी गाईचं दूध पाडायचं. गाई बांधायची का तिथं पहिले. गाई बांधायचे का. आणि साप जुना यायचा का. जुना साप जा तिथे नारळ ठेवा. कोणतं रूप आहे माहिती का ते. घोड्यावाला पण महादेव रूपाने येतो. शिवलिंग रूपाने. जाऊ द्या ना रस्ता द्या. माहिती आहे का कुठे नक्की. हा 2 अगरबत्त्या न्या. जा तुम्ही पण न्या अगरबत्त्या. आणि एक लक्षात ठेवा लेडीज कंपनी तुम्हाला पण सांगतो तिथं सहसा सहजी काही बांधू नका. आणि अडचण आलेल्या बाईनी जाऊ नका. 2 बायांना गर्भपिशवीला त्रास झालेला आहे तिथल्या. एवढं पण सांगतोय. तो पण त्या 5 जणी न्या ना आरती करा दोघींना. या 5 जणी. जाऊ आरती द्या. यांना नका करू. अजून यांना मोकळं करायचंय. त्या दोघींना करा. दोघींना. किती वाजलं. किती वाजलं. मग इंटरव्ह्यू सुरू झाला ना. बसा आता. ओ गोंदी बाबा रेडी. हा बाकी बसा त्या मागे दोघी. हो हॅलो. ऐका ना ते घोड्यावाला नारळ ठेवायला गेलेत ना तर घोड्यावाल्याला बोलवणी करा ना. मनात ठेवून बाणूला त्याच मारून घोड्याला निघाला बाणच्या वाड्याला. 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 भारतांत बंगाली भारतांत बंगाली मनात ठेवून बाणूला त्याच मारून घोड्याला निघाला बाणच्या वाड्याला. त्याच मारून घोड्याला निघाला
बोला कोण आले कोण आले कुठून आले कडेपटावरून आले देवा मग या पाटोले परिवारामध्ये आनंदाने आलेत ना देवा तुमचा काय मान पण राहिले का आमच्याकडून हा काय राहिलंय मग द्यायची का काय राहिले घोंगडी कुठे हो घोंगडी महाराज आणले का द्या घोंगडी द्या महाराजांना आमच्या जेवायला नाही दिलं का हो नाही म्हणून उपास आहे त्याला द्या घोंगडी अरे द्या. काय घोंगडीची म्हणू देवाला आवड घोंगडीची म्हणू देवाला आवड आणि जायच्या झाडा खाले बाळो काढले जायच्या झाडा खाले बोला तुमच्या तुम्ही घ्यायचे जे का असेल ते आम्ही बाबा काय बोलतो ते घोंगडी काय शिकायला सांगतो बाबा हा बरोबर बोलले घोंगडी चुकले दोन घोंगडी व्यवस्थित टाका ना कोणती पाहिजे होती काळी हा काली थांबा हो बरोबर बोले बाबा काढा 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 बरोबर आहे ना बरोबर आहे ना हा म्हणून आमच्या महाराजांना जेवायला दे थोडासा आणि मला सांग मन मी गवान झाले ग अग धनगराची बारो इला लागत बंगारो धनगराची बारो देवा घोंगडी नको का येऊ ना थांबा की जरा येऊ दे घोंगडी खाली ना आम्ही पूर्ण भरूनच देणार तसं आमचा परिवार पण भरून पाहिजे हे कोण आहेत आपल्या लक्ष्मीचं बंधू राजा आहेत कोण हा हे जोडीदार आहेत तिचे दौडा घोड्यावर बसून देव माझा निघाला म्हणून या घोड्यावरती देव बसला दौडा घोड्यावर बसून देव माझा निघाला हाती पिवळा शाला पालीला झाला दौडा घोड्यावर बसून देव माझा निघाला हाती पिवळा शाला पालीला झाला
देवा जशी तुझी सोन्याची जेजुरी तसं या पाटोले परिवाराचं देवाला सोन्याचं कराल का? मग तुमच्या द्याव महाराज घ्या, जसं तुमचं सोन्याचं जेजुरी भंडारा तसा या कुलाचा उद्धार करा. एलकोड एलकोड सदानंदाचा देवा जसं या कुलासाठी धावता पहिले या लेकराचं सांभाळ कराल का? पहिली एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे झाड खेळतय म्हणजे परिपूर्ण नाहीये, एक गडबड दाखवते. सांगू का? याच्या मालकीनबाई कोण आहेत? अजून कोण आहे त्यांचं? हा, या झाडाने कुठून तरी लाकूड आणलंय, त्या लाकडावर एक सावली आलेली आहे. कुठून? वाडीमधून आणलंय, जंगलामधून आणलंय. मालकीनबाई आहेत का? पोटात कोणाचे दुखते यांच्या घरात? त्रास आहे एका व्यक्तीला यांच्या घरात. झाड केलं ठीक आहे, मी मान्य करतोय. झाड रक्षण कुठपर्यंत करतो तेही मान्य करतोय. त्या व्यतिरिक्त मला जे दिसतंय नसू दे, बाकी कोणी आहेत का? यांनी लाकडं कुठून आणली होती माहितीत का? झाड चोरून आणली होती. कुठून तरी चोरून आणलेत का? बिना पैसे नेलेत माहितीत का तुम्हाला? काय चुकी झाली झाडाकडून? हा, काय चुकी झाले झाडाकडून? कुठून आणली होती? कुठून काही लाकडं आणली होती का? या जागा दे ना त्यांना. मला सांगा, कुठून अशी लाकडं आणली होती का? जंगलातून कोणाकडून जुनी लाकडं विकत येऊन किंवा कोणाच्या घराची? बसा ना खाली. आता बरोबर कोणाला वाटत नाही, तब्येत बरोबर कोणाची नाही, कमरेपासून लुल्यासारखं कोणाला होतंय? हा, म्हणून मालकीनला बोलवले. एवढं असं लुल्यासारखं वाटतंय का? डोळे वांदे येते का कधी कधी? हा, नाकातून रक्त कोणाचे आलतं? गुमा कोणाचा कुठला होता? मुलं किती किती? 3 नंबर कोण आहे? कुठे? तिला काय अडचण आहे? त्रास काय आहे? 5 जणी पैकी ना पोरांपैकी एकाला त्रास आहे सध्या. पोटाचा त्रास कोणला आहे? कुठे कुठे? ती 2 नंबर का 3 नंबर नक्की? तुमचं कोणतं गर्भ गेलं का? की तो पहिलं का दुसरं? मग तिसरीच झाली ना ती, बरोबर ना? माझं गणित तर चुकणार कधीच. ते पण धरायचं असतंय. कुठे ती? ये बाई ये. त्रास नाही कधी विसर बोला पण आहे का तिला? हा, बांधते कोणाची? बाई तू जीवदारी वेळेकडे कुठे गेलती? नारळ लिहिलता? उतारा काय करायला सांगला होता? हा, मग आता आपल्या देवारात म्हणजे आपण बरं करू ना. आता काय त्रास होतो तुला? तेच पोटाचं काय होणं असं, बरोबर आहे? मग लेकरू आपल्याच ठिकाणी जन्माला आला, आपल्या वंशात ना. माहेर कुठलं? हा, तुम्हाला देवींचं काय होतं का लहानपणी? आहे. देवानी झाड केलतय, झाडाने कुठून लाकडं आणली होती का घराची कोणाच्या? आदिवासींच्या का? तर तिथून काय जाणवलं का तुम्हाला काही त्रास? घरात दाबल्यासारखं, उठल्यासारखं, घाबरल्यासारखं? हा, मग आता जो त्रास पाहिजे का आपल्याला? देव केलं मला मान्य आहे, पण देवाचा दोष नाही, झाडांचा दोष आणलाय. मग मी सांगतो तेवढं कराल. 1.25 पायली तांदूळ आणाल, इथे वाडा 1.25 पायली तांदूळ जा ना. कोणत्या बाजून लाकडं आणली होती का? मुरबाड बाजूनी का? असो सा मुरबाड बाजूनी का? हा महाराज, आता तुम्ही आरती करायची, त्याही केलती ना, तुम्ही करायची. देवाला पहिले झाड नाही क्लिअर तर कुल क्लिअर होईल का? झाडामाग ती सावली आहे, ती सावली थोडी दाराला कधी कधी पण समजून येत
नाहीये. तुला जे आहे ना देवीचं आहे. कुठलं आहे? देवीचं. एखाद्या देवीचं आपलं गंध काजल असतात ना ते वाहता येईल का? घ्या ना आरती करा ना तुम्ही. झाडाला बोलायचं देवाना, झाडाचं पहिलं रक्षण मग कुलाचं रक्षण पहिलं. लाव भंडारा पूर्ण. तसं नाही हो. खंडोबा देवाचं कसं भंडार लावतात बरं. घ्या टिकला. डोक्यात देवांच्या ठेवतात का कुठं? बरोबर ना. मग आमचं महाराज चुकलं तरी मी सोडित नाही तर बाकी काय. देवा आनंदाने आले. कुलाचा उद्धार करण्याआधी माझ्या झाडाचा उद्धार झाला पाहिजे, मग कुलाचा उद्धार करायचं. आड्या अडचणीत आनंदाच्या वेळी देवा अकेला उभा राहणार का? हा, आमची जी काय सेवा असेल येडी भक्ती या परिवाराकडून केली जाईल. दे भंडारा. चला स्थानावर चला. यांचं घर जवळच आहे का? हा मग येतील. कुठला भंडारा? एलकोट एलकोट सदानंदाचा. चला स्थानावर चला. आणलं टिश्यू घ्या एक. कोणाला पाणी प्यायचं असेल सांगा का? कॉन्ट्रॅक्ट संपत आलाय. नाही आता ते देत नव्हतो, ते आमच्या आधी होतं पण आता आम्ही देतो. आमचा पुरा झाला का तुमचा पुरा? का असं लिडा पिडा? हा बस ओके. जाओ अभी काय पडायचं जा. चला खंडोबा आलं. खंडोबाचं दुसरं रूप घ्या. आता कुठे गेलं टोपीवालं? हो चहा पाजा. चहा पाजा आम्हाला का त्यांना पाजा. जावय झालाय शेषाचा काळे बरे व काशी जावाय काशी जा. जावय झालाय शेषाचा आनंदाने आलेत का? आनंदाने आलेत का? माझं झाड मोकळं करून देणार, माझं कुल मोकळं करणार. मग जर झाड कुल मोकळं केलं तर आम्ही बाकी सगळं मोकळं करणार. यांच्या घरामध्ये 2 खूप होते का पहिलं? 2 खूप होतं का पहिलं? आणि कोणाच्या काय पायाला झालं तर बरं होत नव्हतं? कोणाच्या? काय करायचं? किती वर्ष किती महिने ती गोष्ट बरी होत नव्हती. एक वर्ष नंतर ते डायरेक्ट ती जखम घेऊनच गेलं का? हा, जखमेच्या ह्याच्याने ते अनपर झालं का? असं झालं.
चक्कर चक्कर बरोबर आहे. पण ती फिट होती, आजार होता का होता? ठीक आहे, मी आजार पकडतोय. पण आता जी घटना घडले त्याच्यातलं काही असल नसल. एक चेरोबा येतोय, एक मुंजा येतोय. त्या मुंजाची कुस्ती खेळताना ते जनावर घेऊन जायचं, अशी टेकडीवर जायचं. कुठं? तिथं तो भारी पडला. त्यांना भारी पडल्यानंतर यांच्या घराच्या बाजूला किती घर आहेत? 2 ते 3 घर आहेत. जो त्या खोदतानी जुनं काय वस्तू भेटली होती का? पाया खोदतानी हाडं भेटली होती का काय वस्तू भेटली होती? कोणाला माहिती का? हे माहिती करून घ्या. थोडी त्यांना ती झाली ती गोष्ट. जे होतं ना ते कुस्ती खेळायचं त्यांच्याशी. कोणाशी? मुंजाशी. तो भारी पडल्यामुळं नाही, घाबरत नव्हता पण भारी पडला. तो 2दा पाण्यातून वाचवला. एकदा बैलगाडी पलटी करताना वाचवलाय, बरोबर का? मग थोडा अंश यांच्या मागे आहे. मग काय करायचं? ते रडतय. कोण? जे होत ते. केली भेटतील का 2? द्या. कोण आहे मालकीन यांची? मालकीन बाई. हीच मालकीन का? हिलाच बोलो ना, अंग भरतय का? हा हा, सांगतो आता कारण. कसा रेंज पकडते बघा आता. 2 केली घ्यायच्यातली. तुम्ही गाठी काय बांधता? बॉच का भरून नाही यायचे आपल्याला? खोला ना, ते काहीतरी कारण आहे त्याला. बाई बस जरा. गार डोंगराच्या बघा. बाई गार. घाबरू नका का? तुमच्या मागची गाण मला काढायची. घ्या. बाई गार डोंगराची हवन बाईला सोजन घालावा. गार डोंगराची हवन बाईला सोजन घालावा. आम्हाला सांगाल का कोण आल्यात? पाहुणे आल्यात का मालकीन आल्यात? हा, पण कोणत्या रूपाच्या? कोणत्या रूपाच्या आल्यात? तसा आम्हाला तुमचा गजर करायला. तो गाणं एक माहिती का? जमेल का तुम्हाला? कशी लपून बसली नाही. आधी विचारू आपण. बोला, कोणत्या रूपाच्या? मालकीन आल्यात आम्ही मान्य करतो, पण कोणत्या रूपाचे आहेत? हा, या देवारी बसल्यात? बसल्यात का? आज कसं मी ओळखावं देवी? कोणत्या गडी बसल्यात? हे गेले ना तुमचं. कोणत्या गडी बसल्यात सांगा आम्हाला. बघ, पूर्ण घर कुल सगळं मोकळं करायचं आपल्याला. कोणत्या गडी बसल्यात? आहे का गटी? तू बसले? मग कुठं बसले? माहेरी बसले? घरात बसले? कुठं बसले? तुमची ओळख काय? घ्या. कसं मी ओळखावं? आज कसं मी ओळखावं देवी तुला? कसं मी ओळखावं?
कोणत्या रूपाच्या आल्यात? हा, कसं ओळखू आम्ही तुम्हाला? कोणत्या रूपाचे आहेत? हा, कोणत्या रूपाच्या आल्यात? जायचं स्थानाव मग. पण आल्यात कोणतं सांगाल का आम्हाला? माहेर कुठलं यांचं? कोणत्या रूपाचे आहेत? नाही सांगणार? बैगार डोंगराची हवन बैला सोशनगार डोंगराची हवन बैला हा, कोण आहे पण? कुठून आली? यांच्या घरातली म्हणजे माहेरची का सासरची आहेत? माहेरची. अंबाबाई. अंबाबाई लाड लाड ये ग. हाय अग अंबाबाई लाड लाड ये ना, अग अंबाबाई लाड लाड ये ना, हान दुबळ्या गरे पाळणा हालू दे. मुलं किती आहे ना? 2. मग आनंदाने आल्यात राहायचे का स्थानावर जायचे? यांचा जो घर आहे ना, त्या घरामध्ये ज्या वयस्कर बाया होत्या त्यांच्या मागे येलभूत होता कोणाच्या? यांच्यामध्ये इथला याची सासूबाई, आज सासू. 2 बायका कोणच्या होत्या? आज्याच्या. अशा 2 घरात पट्ट्या होत्या का? अशा मडक्यामध्ये काय 2 पट्ट्या होत्या का डब्बीमध्ये? हाडपा कोणत्या करत होता? लाकडाचा पॅटर्न होता. जुनं घर कोणतं तुमचं? मग येलभूत कोणच्या मागे होतं का? हा, कोणाचं होतं? कुटुंबाच्या मागे होता ना. ठीक आहे, चला या ना, आरती करा ना. आरती करा. ते कसं मुरलं होतं यांच्या अंगात. मुरल्यामुळे आजारपणा काय असायची कसं तर. डोकं धरायचं का डोकं? आणि कमरेचा गॅप आहे का? हा, आरती करा. का असेल बोला, फल फुल आहो त्यांना ओटी नंतर भरू आपण. करा आरती. कसं असतंय, लाईन ट्रान्सफर होत होती, इकडून तिकडं तिकडून इकडे होत होतं, म्हणून बोलू दोन्ही बसू दे एकत्र. बस ठेवा इथं. चहा येतो का? चहा भांडार द्या त्यांना. अगं बाई 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 वाईट दोन केली घ्या आणि इथं वा. हा गुलाचा यानं भांडार द्या महाराज, भांडार द्या. घ्या देवा. हो 2 झालं. खंडोबा झालं, भैरव आलं. आता राहिलं कोण? खंडोबा राहायचं. येडबाई लागलं माझ्या वाग्याला. घ्या.